शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी अँटी करप्शन ब्युरो पुणे यांनी मोठी कारवाई केली आहे. जुन्नर आंबेगाव येथील उपविभागीय अधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना 2 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या अधिकाऱ्याने एका बांधकाम व्यावसायिकाकडून इमारतीचे अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यासाठी सुरुवातीला 5 लाखाची मागणी केली होती. तक्रारदाराने ACBकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यात 2 लाखाची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ACBने सापळा रचला आणि मनसर येथील शासकीय कार्यालयात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास लाच घेताना अधिकाऱ्याला पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणताही सरकारी अधिकारी कामासाठी लाच मागत असेल तर लगेच अँटी करप्शन ब्युरो पुणे येथे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी कनिका कपिल खैरे काय बोलतायत ते पाहूया. माझं नाव कनिका कपिल खैरे, नारायणगाव या ठिकाणी राहते. माझ्या ते हीच मागणी असे की सगळे कागदपत्र चेक करावे, सँक्शन कसे भेटलेत हे चेक करावे. जर तुमची 7/12पेक्षा जास्त जागा आहे ते पण तुम्ही चेक करावं. 2002चा नकाशा लावला आहे हे पण कलेक्टर साहेबांनी सगळं चेक करावं. तहसीलदार आणि हे सगळ्या गोष्टी सरांनी परत चौकशीत घ्यावे आणि सगळे निकाल चेक करावे आणि त्यावरती त्यांनी आदेश द्यावे. अशा अनेक केसेस आहेत, त्यांची फेर चौकशी होण्यासाठी तुमचं काय मत आहे? सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे. कारण भरपूर जणांच्या अशा केसेस आहेत का ते पैसे घेऊनच दिले जातात, असे सर्वसामान्य नागरिक वरपर्यंत पोहोचत नाही. मग माझं हे म्हणणं आहे की जेवढे लोक आहेत ज्यांना चुकीचे निर्णय दिलेले आहेत, म्हणजे तुमचे कागदपत्र बरोबर असून पण तुमचे निर्णय चुकीचे असतील तर तुम्ही त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांकडे जावे. साहेब याच्यात नक्की मदत करतील हे मला माहिती आहे. थँक्यू. तुम्ही चुकीच्या गोष्टी सरांना करण्यासाठी तुम्हीच भाग पाडलं आणि कंटिन्यू असं तुम्ही त्या प्रांत ऑफिसची जर व्हिडिओज काढल्या, म्हणजे दररोज कोण येत होतं साहेबांकडे, सारखं कंटिन्यू साहेबांच्या मागे का लागले होते तुम्ही? जर तुम्हाला आज तुमच्या बाजूनी निकाल भेटत नव्हता, आज 2 वर्ष होत आलेत ह्या सगळ्या गोष्टीला, आम्ही फेऱ्या मारतोय कोर्टाचे, हे कोर्टात जातात, पैसे देतात, मॅनेज करतात, सगळीकडून सगळं मॅनेज करतात. का? पैशाच्या जोरावरती. बिल्डर आहे म्हणून तुम्ही काही करू शकता असं नाही आहे. मी पण माझी जमीन आहे मी म्हणून भांडतीये. आज तुम्ही प्रांत साहेबांना पैसे देऊन तुम्ही, ह्याचा अर्थ काय होतोय? तुम्ही तुमच्या बाजूनी निकाल करायला बघत होते का? हेच होतंय ना. तुमच्या बाजूनी प्रांत साहेब निकाल देत नव्हते म्हणून तुम्ही प्रांत साहेबांना पैशाची लाच द्यायला गेले तिथे. आणि हे गेल्या 10 दिवसापासून त्या 15 दिवसापासून जर CCTV काढला प्रांत ऑफिसचा तर हे स्वतः तिथे किती वेळा गेलेले आहेत हे त्याच्यात रेकॉर्डिंग भेटेल तुम्हाला. हे आज तुम्ही फक्त त्यांनी काही असो त्यांनी मागितले, तुम्ही दिले, तो अधिकार तुम्ही तुमचं बघा, ते पर्सनल जे का असेल. पण हे तुम्ही 2 लाख कुठल्या संदर्भात देत होते साहेबांना? माझ्या केसचा निकाल होता त्या संदर्भात. का तर तुम्हाला कुठलेही कंप्लिशन मिळत नाही, मागे बंगल्याचं परमिशन भेटत नाही आहे. TP प्लॅनला तिकडे पुण्यामध्ये जातात कंप्लिशन घेण्यासाठी, त्याही परमिशन तुम्हाला भेटत नाही म्हणून तुम्ही प्रांत साहेबांना अडकवायला गेले. का? तर तुम्हाला परमिशन भेटाव्या म्हणून. आणि सगळ्यावर दमदाटी करणार, पैसे देणार आणि तुम्ही मॅनेज करणार आणि मोठे मोठे बोर्ड लावणार, आम्ही हरलो. असं होत नाही. जर पेपर लिगली आहेत, आमचा 7/12 आमच्या नावाने आहे, जर तुमचा 7/12 149चा आहे तर तुमची हयातमध्ये जागा जास्ती का आहे? आणि जर कलेक्टर साहेबांच्या मोजणीच्या आदेशामध्ये दिसतीये जमीन जास्तीची आहे तर मग ती जमीन जास्तीची आहे तर दिसतीये ना नकाशात. मग तुम्ही ते आदेश पण साहेबांना बदलायला लावताय का? पैसे घ्या आणि आमच्या बाजूनी निकाल द्या असं होतंय. हे 2 लाख कशासाठी द्यायला गेले तुम्ही? ह्याचा अर्थ काय होतं? तुम्ही पण चुकीचे आहेत म्हणून तुम्ही 2 लाख रुपये द्यायला गेले ना. साहेबांनी 10 मागो, 20 मागो, 40 मागो, तुमच्याकडून वारंवार साहेब पैसे मागत होते असं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही देणारे कोण? तुम्ही पण चोरच ना. तुम्ही का दिले मग तुम्ही पैसे देऊन तुमच्या बाजूनी निकाल करून घेता. प्रत्येक जागी जाओ तेव्हा हे लोक पैसे देतात आणि मॅनेज करतात, पैसे देतात मॅनेज करतात. असं होत नाही. ह्यांनी जो रजिस्टर ऑफिस हलवलाय नारायणगावचा तिथे पण पैसे दिले, कारण तिथलीही आम्ही ऑर्डर आणली होती. बावनकुळे साहेबांनी सरळ सांगितलेलं होतं की सरकारी ऑफिस हे रजिस्टर ऑफिस हे सरकारच्याच जागेत शिफ्ट व्हायला पाहिजे. 1 महिन्यापूर्वी साहेबांची बाईट पण आहे की सरकारी ऑफिस सरकारच्याच जागेत जायला पाहिजे. तरी पण प्रायव्हेटमध्ये गेले का? म्हणजे जिथं पाहिजे तेव्हा तुमचा तिथं स्वार्थ बघता. रजिस्टर ऑफिस आणलं म्हणजे तुमचे गाळे विकले गेले. आज आमचा निकाल होता, त्या निकालाला तुम्ही 2 लाख रुपये का द्यायला गेले बरं?
म्हणजे तुम्हाला तुमच्या बाजूने आदेश प्राप्त करून घ्यायचा होता की ह्यांची जागा ह्यांच्यात निघत नक्की नाही. त्या जागेचा वाद काय आहे? तुमची जी जागा म्हणता केस काय आणि ते नक्की? ज्याच्याबद्दल बोलताय त्याचं नाव पण सांगा आणि थोडक्यात माहिती सांगा. नक्की जागेचा वाद कशामुळे चालू आहे? नारायणगावमध्ये सचिन शेलोत हे बिल्डर आहेत, पण आमचा वाद आमच्या काकांच्या संदर्भात झाला होता. आमची जमीन त्यांच्याकडे निघालेली, आम्ही वारंवार त्यांच्याकडे जात होतो, ते जमीन देत नव्हती. त्यांचा फर्स्ट फ्लोअर झाला होता, आम्ही वारंवार आमच्या बिल्डर बरोबर भांडत बसलो, पण आमची जमीन इकडे निघत होती. बिल्डरकडे तर आहेच आमचा वाद, पण जे सचिन शेलोतनी जिथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथे आमची जमीन निघाली. आम्ही 4 मोजणी केल्या सरकारी. शेवटी आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेले, साहेबांनी संयुक्त मोजणीचे आदेश दिले, त्या मोजणीत पण आमची जमीन निघाली. मग त्याच मोजणीचा आज निकाल देणार होते, आदेश देणार होते की म्हणजे आमची जमीन निघणार आहे. हे गेल्या आत्ता हेअरिंगला झाली होती, आत्ता एक 7-8-10 दिवसापूर्वी आमची एक हेअरिंग झाली होती. साहेब तेव्हा निकाल देणार होते आणि ह्या निकालाचा आज पर्याय हे निघालेला आहे की पैसे घ्या आणि आमचं काम करा, म्हणजे आमच्या बाजूनी द्या निकाल. सुयोग काय नाव आहे त्या सुयोग project चं? साम्राज्य नारायणगावमध्ये पूनम हॉटेलच्या शेजारी आहे. तिथं त्यांनी भली मोठे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. पण तुम्ही जर चेक केलं सचिन शेलोत यांचं जे पेपर्स चेक केले तर 7/12/149चा आहे, ज्याच्यावर मोजणी लावले ती 2002 सालीची लावले. म्हणजे कधीची 2002 सालीची नकाशा चालतो का? 3 वर्षापूर्वीचा तुम्ही नकाशा लावा. तुम्ही 2002चे मोजणीचा नकाशा लावला तर लावला आणि त्या नकाशामध्ये जागा 9 गुंठे क्षेत्र तिथं लिहिलंय, नमूद आहे की जास्त आहे. 7/12पेक्षा क्षेत्र याच्यात जास्त आहे आणि तो नकाशा पण माझ्याकडे आहे, फेरफार पण आहे, 7/12 पण आहे. थोडक्यात तुमच्या जागेमध्ये त्यांनी अतिक्रमण केलं असं तुमचं हो, म्हणणं आहे? म्हणून आता त्यांची बिल्डिंग कशी वाचवावी, त्यामुळे तुम्ही त्या बिल्डिंगला स्टे पण घेतला होता ना? स्टे घेतला होता. तिथे पण त्यांना साहेबांना प्रेशर केलं की स्टे उचला, स्टे उचला. याच्यात बरीच नामांकित लोक आहेत, त्यांना असं वाटतं की आपल्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती आपण सगळं विकत घेऊ शकतो, पण ते तसं होणार नाही. जे आहे ना ते खरं निघणारच होतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या बाजूने आदेश पाहिजे होता म्हणून तुम्ही साहेबांना पैसे द्यायला गेले. एकंदरीत शासनाकडे तुमची आता काय मागणी आहे नक्की या सगळ्या प्रकारानंतर? शासनाने चेक करावं, ह्यांनी सँक्शन कधीचं घेतलेलं आहे? 2002च्या मोजणीचं सँक्शन. आज तुम्ही सांगा 20-25 वर्षापूर्वीचा नकाशा तुम्ही लावाल का कुठल्याही बिल्डिंगच्या परमिशनला? आणि तिथं त्या बिल्डिंगमध्ये जागा जास्तीची आहे हे दिसताना पण तुम्ही तिथे सँक्शन घेता. हे कुठल्या जोरावर घेतलं? तुम्ही मग आरोप केले का ठिकठिकाणी पैसे देतात हे बिल्डर, कुठं कुठं पैसे दिले असं तुमचं संशय जिथे आहे? जिथे माझ्या अगेन्स्ट निकाल दिले तिथे तिथे ह्यांनी पैसे दिले. माझ्या खेड कोर्टामध्ये पण मी स्टेसाठी टाकलं होतं ज्यावेळेस त्यांचा 2nd-3rd फ्लोअर चालू होता. तिथे पण मला कळालं आणि माझी केस एवढी स्ट्रॉंग आहे ना, कारण का माझे कागद बोलतायत, आम्ही तोंडाने बोलत नाही. आणि ह्यांची कागद जर चेक केली तर ती खोटी आहेत. जज्जांनी एकंदरीत बिल्डरची ही चौकशी व्हावी आणि योग्य न्याय मिळावा असं म्हणायचं का तुम्हाला? येस, हो बरोबर आहे. बिल्डरचीही चौकशी व्हायलाच पाहिजे, कारण का बिल्डरने जे केले आता जसे पैसे, म्हणजे तुम्ही तुमच्या बाजूने आदेश प्राप्त करण्यासाठी तुम्ही पैसे द्याल का? तुम्ही बरोबर. पैसे देण्यासाठी या गोष्टी, म्हणजे प्राण साहेबांना तुम्ही दिले पैसे, पण का दिले? तुमच्या बाजूने रिझल्ट पाहिजे होता तुम्हाला, म्हणून तुम्ही दिले. जर तुमच्या बाजूने रिझल्ट असतं, आम्ही जर आमच्या बाजूने रिझल्ट पाहिजे तर आम्ही दिले असतं ना. पण आम्ही त्या गोष्टी करणार नाही, कारण आमचे पेपर लिगली आहेत. पेपर लिगली असतील तर कशाला पैसे द्यायची गरज आहे? हे तर पैसे का दिले? कारण का तुमचे पेपर चुकीचे आहेत म्हणून तुम्ही चुकीचा निर्णय देण्यासाठी पैसे दिले असं म्हणणं बरोबर आहे. ही गोष्ट खरी आहे. Thank you. थँक्यू सो मच.